ते ग्रामस्थ कोण गाव यांना, त्याचबरोबर ग्रामपंचायत कोण याला, आणि जे काय क्रिकेटर्स आहेत, क्रीडा समिती आहे, त्यांना सुद्धा श्रेय द्यावं लागेल. तर वळूया आपण सामन्याकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर निलेश कॅप्टन आणि 9 सेकंडला लोकेश, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कॅप्टन उमेश. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन. पंच इशारा करते सामना सुरू झाल्याचा. उमेश पहिला चेंडू, याला आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्कोअर, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि निलेश आपलं खातं उघडते. शुभारंभ होतोय, टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. कित्येक वर्षापासून निलेश यांनी सलामीला येऊन आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. निलेशवर खूप लक्ष असणार आहे. निलेश यांनी स्पर्धा संपन्न करण्यासाठी सुद्धा खूप अपार मेहनत घेतलेली आहे. चेरोबा बीच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. आमचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, एक प्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर GCAचे विद्यमान उपाध्यक्ष विजय शेठ म्हात्रे हे आमचे मुख्य आयोजक आहेत. त्यांचंही मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय म्हणजे मान्यवर कक्षामध्ये. दांडाचा खारबाव हा संघ एक कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. याला फटका खेळलेला चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी भूषण आहे. कारण उमेश, भूषण, मयूर, मराठी सागर सुद्धा आहे, असे नामांकित खेळाडू दिसत आहेत. युवा खेळाडू सुद्धा आहेत. युवा खेळाडू सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहेत जाणताराचा खारबाव संघामध्ये. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरला फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. कव्हरला आहे आणि हा चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता आणि चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. उमेश यावेळेला मात्र मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि शरीरापासून दूर असा रक्षकाच्या हातात. कुठल्या राईट आर्म स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन बीचा वापर केला. पहिल्यांदा बघितलं थोडासा बॅकफुटला आला, शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न, यश आला नाही. आणि दुसऱ्यांदा जो प्रयत्न केलेला आहे तो स्विच हिटचा, त्यामध्ये सुद्धा यश आलं नाही. चांगली गोलंदाजी षटकामध्ये. चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय उमेश. राईट आर्म. याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालेला नाहीये. सागर चेंडू खाली येतोय आणि एक चांगला झेल समाप्त करतोय. तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळतं, परंतु अशा चेंडूवर फोर्स करण्याचा जो प्रयत्न केला होता निलेशाने, आणि निलेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आणि आता मात्र एक युवा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी जातोय. कपिल जातोय. मजबूत शरीरयष्टी आणि एक विस्फोटक मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. परंतु नाव मोठं असणं फार महत्त्वाचं नसतं, तुमचं काम मोठं असणं फार गरजेचं आहे. कागदावर तुमचं नाव मोठं असेल पण मैदानावर तुमची कामगिरी चांगली होणं फार गरजेचं असतं. कपिल काय करते, निलेश यांनी चौकार लागवल्यानंतर असं वाटलं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण मात्र एक पुलचा फटका खेळण्यामध्ये निलेश याची खेळी संपुष्टात दिली. लक्षात ठेवायचं, मिडल कॉन्फरन्स करायची नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग द्यायचं आहे. आज आमचं शेड्यूल खूप बिझी असणार आहे, कारण आज तब्बल आमचे 9 सामने होतील. कारण आज सेमीफायनल आणि फायनल हा सामना सुद्धा असेल. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली.
पहिल्या षटकामध्ये धावा ज्या आलेल्या आहेत 6 धावा, एक चौकार जरी लागला असला तर 1 बाद 6. निलेश हा बाद झाला 5 या धावांवर. पाच चेंडूचा सामना केला, एक चौकार लगावला आणि 5 धावा जमवल्या. या मैदानावर तुम्हाला फलंदाजी करायची असेल तर तुमचा स्ट्राईक रेट जो आहे हा 200 पेक्षा जास्त असायलाच हवा, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुमच्या एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होईल. कारण एक विस्तृत असं मैदान आहे, खूप मोठं मैदान आहे. या मैदानावर क्लास क्रिकेट जर तुम्ही खेळलात तर तुम्ही 50 आकडा पार करू शकता. राहुल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र हुकचा फटका, काय फटका खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं कपिल एक विस्फोटक फलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवर काय फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अगदी मोहिंदर अमरनाथच्या अंदाजामध्ये हुकचा फटका खेळला आणि चेंडू सरळ गेला तो चेरोबा स्टँडला सलामी द्यायला. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते 12. 1 बाद 12. कपिल आणि लोकेश अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. लगेच क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आता मात्र ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. यस, एक क्षेत्ररक्षक लॉंग लेगला येतो, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक मिड विकेट, एक वाईड ऑफ लॉंग ऑन, लॉंग ऑफ. म्हणजे 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद. यस, कोणगावचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आलोक मुकादम यांनी चेरोबा बी संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आलोक मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चेरोबा बी संघाला त्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या. सध्या तरी मात्र चेरोबा बी संघ थोडासा संघर्ष करताना दिसतोय. कपिल याने एक षटकार लगावला आणि खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण दुसरा चेंडू जो टाकला पडल्यानंतर अनपेक्षित उसळला होता, बाउन्स झाला होता आणि त्या चेंडूवर सुद्धा पोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण तुम्ही पोलचा किंवा हुकचा फटका तुम्ही खेळणार असेल तर त्यासाठी तुम्हाला चेंडू आणि तुमच्या बॅटचं अंतर असणं फार गरजेचं आहे, शरीरापासून जवळ. आता मात्र प्रथम जातोय फलंदाजी करण्यासाठी. लोकेश 1 धावेवर खेळतोय. कपिल यांनी 2 चेंडूचा सामना केला, एक षटकार लगावला आणि 6 धावांवर झेलबाद झाला. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कमबॅक करतोय. षटकार लागल्यानंतर राहुल कमबॅक करतोय आणि हे फार महत्त्वाचं असतं. एक चांगल्या गोलंदाजी खूण असते. बऱ्याचशा वेळेला काही गोलंदाज थोडंसं मानसिक दबावाखाली येत आहेत. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आले नाही, मिस टाइम फटका आणि ह्याच बरोबर तिसरा फलंदाज बाद होतोय. प्रथमेची खेळी सुद्धा संपुष्टात आलेली आहे. 0वर बाद झाले प्रथम. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार लागला, पण त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करतोय राहुल. जाणताजा खारबाज संघाकडून एक चांगली सुरुवात. आपण पाहतोय की दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र जी आहे 12. 3 बाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता मात्र स्वीकार
आता मात्र स्वीकारकडनं खूप अपेक्षा असतील, कारण स्वीकार असा एक फलंदाज आहे, मधल्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज आहे, त्याच्याकडनं खूप अपेक्षा असतील चिरवा बी. कारण निलेश लवकर बाद झाला, कपिल लवकर बाद झाला, लोकेश खेळतोय. यावेळेला मात्र अपील केलं त्या काय गोलंदाजी करतोय. एक मी सुरुवातीलाच पहिल्या दिवशी म्हटलं होतं की कुठला एक असा स्पॉट आहे, चेंडू पडल्यानंतर गुडलाईन स्पॉटवर चेंडू अनपेक्षित बाउन्स होतो. लागोपाठची 3 चेंडू जवळपास बघितले आपण बाउन्स. NR बोरपाळ आणि गावदेवी अंजूर दोन्ही कॅप्टननी कृपया त्वरित संपर्क साधायचा आणि टॉससाठी तयार राहायचं आहे. NR बोरपाडा आणि गावदेवी अंजूर. राहुल अप्रतिम गोलंदाजी, राईट आर्म, याला फटका खेळला, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दोघांमध्ये ताळमेळ आणि 2 धावा लोकेश पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या झालेली 14. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा बी कोणगाव संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3-14. पहिला फलंदाज जो बाद झाला होता तो निलेश, दुसरा फलंदाज बाद झाला होता कपिल, तिसरा फलंदाज बाद झाला होता प्रथम. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर आहे लोकेश आणि स्वीकार. स्वीकारकडनं खूप अपेक्षा असणार आहे. स्वीकार कित्येक वेळा एक मोठी फटकेबाजी त्यांनी केलेली आहे, कारण निलेश जेव्हा लवकर बाद होतो तेव्हा बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की स्वीकार चांगली कामगिरी करतो. पाहूया, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर चेरोबाबी कोणगाव संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 14. 3-14. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सागर. खेळण्यासाठी सज्ज होईल स्वीकार. सागर यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धावमिळते, धावसंख्या होते 15. समोरच्या संघाला जर लक्ष ठेवायचं असेल एक चांगलं तर 40चा आकडा पार करणं फार गरजेचं असणार आहे. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ. फुलटॉस चेंडू स्वंग केलाय, चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक येतोय, धावपाची शक्यता आहे, मात्र थ्रो तितका चांगला येत नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पंचांचा काय इशारा बघायचा आहे? नो बॉलचा इशारा आहे. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 3 धावा असतील या चेंडूवर आणि हा नंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा नो बॉलचा इशारा, बीमरचा इशारा आहे, त्यामुळे हा चेंडू असणारे फ्री हिट. 3 धावाही मिळतात, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 18. 3-18. हा चेंडू असणारे फ्री हिट. सागर यावेळेला मात्र पॅटला स्पर्श आहे आणि हा चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात, मात्र हा फ्री हिटचा चेंडू आहे, त्याला फलंदाज बाद होणार नाही, कारण फ्री हिट असा एक चेंडू असतो सुनील पवार, त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ, राईट आर्म. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. काय चेंडू हाताळलेला आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि टर्नही बघायला मिळालं. अशा प्रकारचा चेंडू जर असेल, हा तिन्ही फॉर्मॅटमध्ये आयडियल ठरू शकतो. टेस्ट क्रिकेट असो, वन डे क्रिकेट असो, 20 क्रिकेट. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला, अगदी शरीरापासून जवळून हा चेंडू गेला होता. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावर मात्र अपील केलं जात आहे पायचीचं. आज पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एक अवंतर धावमिळते, धावसंख्या होते 19. आज चेरोबा बी संघाचे प्रमुख फलंदाज सुद्धा संघर्ष करताना दिसत आहेत. आज निलेश संघर्ष करताना दिसला, स्वीकार सुद्धा फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसतोय. कपिल याने एक षटकार
नक्कीच लगावला, पण त्यानंतर तो सुद्धा संघर्ष करताना दिसला. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी, जाणता खारबा संघाच्या गोलंदाजांची. सागर राईट आर्म याला मात्र सोडून दिलेलं आहे, कारण बघितलं की चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून आहे. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या होती 20. 3 बाद 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण जो सामना पाहतोय जाणता राजा खारबाव विरुद्ध चेरोबा बी कोनगाव, दोन संघामध्ये आज सुपर संडे मधला पहिला सामना. याला फटका खेळलाय, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. मोनिशेने झेल सोडलेला आहे. सोपा झेल होता खरं तर. 2 धावाही मिळतात, धावसंख्या होती 22. सागर थोडासा नाराज आहे. ज्याप्रमाणे झेल जेव्हा सुटला जातोय तेव्हा गोलंदाज थोडासा नाराज होतो. तशाच प्रकारचं चिन्ह सागरकडे बघितलं, सागरने थोडासा नाराज झाला. पण एक चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये. तिन्ही गोलंदाजी आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. याला गॅपमधून फटका खेळलेला आहे. ताकद मात्र झोकलेली नव्हती. 2 चेंडूचा पाठलाग करतायत, पण मात्र दोघांनाही चकून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. डिपिश पॉइंट, सीमापार चौकार. आत्मविश्वास या फटक्यामध्ये बघायला मिळाला. भले ताकद झोकलेली नव्हती, मात्र प्लेसमेंट जबरदस्त होतं. गॅप शोधली होती, कारण पॉईंट आणि कव्हरच्या मधून हा फटका खेळला होता. जवळपास चेंडू आणि क्षेत्ररक्षी शर्यत लागली आणि सरते शेवटी चेंडूने शर्यत जिंकली आणि चेंडू डिविश पॉईंट सीमा पार गेला. चौकार. आता मात्र चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 26. निलेश म्हात्रे यांनी सांगितलं होतं कॅप्टन की आम्ही 40पेक्षा जास्त धावा धावफलकावर ठेवू, कारण आमचा गोलंदाजी धारदार आहे. याला फुलटा चेंडू त्याचा फायदा उचलता आले. चेंडू सरळ जातोय डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली 28. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झाली 28.
यस, दिनेशजी भोईर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा, त्याचबरोबर चिरोबा बी संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. याला मात्र मिस टाइम फटका आहे, मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे 2 धावा पूर्ण करतोय शशी. पंचांचा 1 शॉटचा इशारा आहे, पंचांचा इशारा ते 1 शॉट, त्यामुळे एकच धाव असेल, त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या झाली 30. येस, नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट्स आपण पंचांच्या अगेन्स्ट केली तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. 30 धावा झालेल्या आहेत, 30. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वीकार खेळपट्टीवर आहे, क्षमता आहे मोठ्या फटके खेळण्याची. शशी सुद्धा या मधल्या फळीत एक युवा फलंदाज आहे. अनिकेत, यावेळेला शॉर्ट आर्म पुलचा फटका, मिड विकेटला चेंडू जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, मात्र स्वीकार यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही, कारण स्ट्राईक स्वतः काही ठेवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 31. धावा झालेल्या आहेत. आपण 2 संघामधील सामना जो पाहतोय, चेरोबा बी कोणगाव विरुद्ध जाणता राजा खारबाव. अनिकेत लेफ्ट आर्म, यावेळेला पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पुन्हा जीवनदान मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जीवनदान राहुल यांनी झेल सोडलेला आहे आणि स्वीकार्य जीवनदान मिळाले. 2 धावाही मिळतात. धावसंख्या झालेली आहे नेल्सन 33. 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर 40+ जे लक्ष्य निलेश म्हात्रे यांनी सांगितलं होतं, आम्ही 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अनिकेत येतोय गोलंदाजीसाठी. समोर जो कोणगाव MIDCचा विस्तीर्ण परिसर आहे, त्या दिशेकडून गोलंदाजी करताना अनिकेत. पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. पहिली धाव वेगात, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मात्र केलं जाते आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करते स्वीकार. 2 धावांनी धावसंख्या होते 35. 35 धावा झाल्यात आणि एक शेवटचा चेंडू आहे. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 4 बाद 35. अनिकेत लेफ्ट आर्म, याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. मिड विकेटला अतिशय वेगात चेंडू होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी स्वीकार बाद. धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष्य. मी आवाज देतोय, गावदेवी अंजूर आणि NR बोरपाडा दोन्ही कॅप्टननी कृपया त्वरित संपर्क साधायचा आहे. गावदेवी अंजूर आणि NR बोरपाडा दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. गावदेवी अंजूर आणि NR बोरपाडा दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आज सुपर संडे आहे, अंतिम दिवस आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे, कारण आय थिंक टॉस होणार नाही, त्यामुळे आपण सामन्याला लगेच सुरुवात होईल. कारण समोर जे लक्ष आहे 37 धावांचं लक्ष आहे. आपण एक धावफलकावर नजर टाकूया. आज मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की पार्टनरशिप बघायला मिळाली नाही आहे, अँकर रोल बघायला मिळाला नाही. कारण मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर 1:2 प्ले अँकर रोल, कुणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे आणि एक वेगवान पार्टनरशिप, अशा प्रकारच्या दोन्हीही गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. निलेश लवकर बाद झाला, एक चौकार लगावला, अपेक्षा निर्माण केल्या, 5 धावांना बाद झाला,
कपिल याने एक षटकार लगावला, तो सुद्धा 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रथम लोकेश याने अँकर रोल केला होता, पण फार 11 धावांवर बाद झाला. प्रथम सुद्धा शून्यावर बाद झाला. स्वीकारला सुद्धा चुनौती स्वीकार करता आलेली नव्हती, कारण स्वीकारकडनं खूप अपेक्षा होती. मात्र स्वीकारला एक सुद्धा चौकार लगावता आला नाही. जवळपास त्याने सामना जो केला 7 चेंडू सामना करून फक्त 8 धावा पटकावल्या. शशी यांनी 3 धावा पटकावल्या. त्याला मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी ज्या 2 गोष्टी असतात त्या चेरोबा बी संघाकडून बघायला मिळाल्या नाहीत. एक तर अँकर रोल, कोणीतरी खेळपट्टीवर थांबून फलंदाजी करणं, आणि एक वेगवान पार्टनरशिप. तर 36 धावा, 37 धावांचं लक्ष, आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, ज्याने अगदी पहिल्या दिवसापासून अप्रतिम समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते म्हणजे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर. तर तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतायत RD 4440 चॅम्पियन ट्रॉफी 2021चा हा चौथा आणि शेवटचा दिवस आहे. आणि गवली सर, आपण कालपर्यंत जर विचार केला, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टोटल सामने 22 झाले. त्यामध्ये जर पाहिलं आपण टोटल धावा 2030 आणि टोटल बॉल्स 1092. डॉट बॉल जर पाहिले आपण 183, व्हाईट बॉल 66, नो बॉल 16, बाईकच्या धावा इथं मात्र गेल्या 6 आणि लेगबाईकच्या धावा 17. हे संपूर्ण लेखाजोखा पाहतो आपण एक युवा गुणलेखक युगांजी भोईर यांच्या माध्यमातून आपण हे आकडे पाहिले. आणि जर विचार केला आपण आतापर्यंत मात्र या स्पर्धेदरम्यान 156 चौकार आणि 128 षटकार ठोकले गेले. टोटल विकेट्स जर पाहिले आपण 164, कॅचेस 122, बोल्ड 13, रनआउट 2, बायचीच्या स्वरूपात 7 आणि हिट विकेट काल पाहिलं आपण 2 विकेट. खूप सुरेख माहिती देताना प्रत्येक क्षणी पाहतोय आपण युगान भोईर यांच्या माध्यमातून शेलार. तर आपण जाऊया सामन्याकडे. जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे निर्धारित 4 षटकामध्ये. चिरोबा स्पोर्ट कोंडगाव बी हा संघ आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना पाहतोय आपण, आणि त्यांच्याच माध्यमातून ही ट्रॉफी पाहतोय आपण. अतिशय चांगलं उत्कृष्ट आयोजन या स्पर्धेची सर्वेसर्वा सन्माननीय विजयदादा म्हात्रे साहेब, आणि संपूर्ण जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण चिरोबा बी हा संघ खेळतोय त्याच्या माध्यमातून सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर सलामी जोडी खेळपट्टीवर जनता राजा खारबाव संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करणार आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण उमेश, आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण भूषण. एकच चांगली जोडी ही जनता राजा खारबाव संघाची. पहिला चेंडू राईटामोर द विकेट. पहिला चेंडू चिप केले कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये, आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज उमेश आपलं खातं उघडतोय. तालुका क्रिकेटमध्ये एक मात्र असा गोलंदाज जो आहे तो म्हणजे इथे फलंदाजी करताना उमेश खारबाव संघाच्या माध्यमातून त्यांनी कीर्तिमान इतिहास लिहिला गेला की 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचं पराक्रम त्यांच्या नावी आहे. पण इथे मात्र फलंदाजी करताना पाहतोय नॉन स्ट्राईकला यश पात्र हवेत आहे. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वीकार, अतिशय चांगलं झेल स्वीकारतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय जाणता राजा खारबाव संघाचा. तर व्यंकटेश इथे मात्र पहिल्या विकेटचं खुराक प्राप्त करतोय. ज्या प्रकारे ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, कारण की एवढी मोठी धावसंख्या आपण धावफलकावर पाहत नाहीये. फक्त 37 धावाचं टार्गेट उभं केलं होतं, आणि ते टार्गेट जर थांबवायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. तर पहिला फलंदाज बाद होतोय
भूषण आणि आता मात्र सर्वेश येतोय क्रमांक 3 धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र फक्त एक आहे एका गडीच्या मोबदल्यामध्ये. येणार बोरपाडा संघाचा संगणक आणि गावदेवी अंजूर संघाचा कर्णधार. लगेच आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. यास पात्र हवेत पॉइंटकडे आणि अजून एक दे धक्का. बॅक टू द बॅक का दुसरा फलंदाज बाद होतोय. आणि गावदेवी अंजूर संघाचा कर्णधार. दोन्ही संघाला सूचना आहे की हा षटक संपण्यापूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. ज्या संघाचं संगणक आला नसेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. येणार बोरपाडा विपक्ष पाहतोय आपण गावदेवी अंजूर. एक काटेकी टक्कर. एकीकडे पाहतोय आपण बिंदास लसणे तर दुसरीकडे पाहतोय आपण सुनील घरत. जीटीसी ऑपरेटर भूपेजी कराळे स्वागत आहे आपलं. तर मात्र एक खराब सुरुवात पाहतोय आपण जनता राजा खरबाव संघाची. आणि व्यंकटेश हा मात्र भारतीय संघाचा नुकतंच जर निवड झाली ती व्यंकटेश अय्यरची आठवण करून देतो. ज्या प्रकारे ते मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय. व्यंकटेश सज्ज होताना परत विकेट हॅट्रिकवर येऊन पोहोचतोय. अतिशय अप्रतिम प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. काय सुरेख गोलंदाजी आणि 37 धावाचं टार्गेट आता मात्र खूप मोठं वाढतोय जांताराजा खारबाव संघासाठी. ज्या प्रकारे षटकामध्ये व्यंकटेश यांनी अतिशय चांगला तिकट मारा केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की लेंथ लाईन खूप अचूक टप्प्यावर आहे आणि त्याच बळावर जर पाहिलं आपण आता फक्त 2 विकेट 1 धाव खर्च करतोय. लाजवाब गोलंदाजी करताना या षटकामध्ये व्यंकटेश. अजून एक चुकीचा फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पण इथे मात्र जीवनदान मिळालंय. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एका क्षणी वाटलं की सहज झेल घेतलं जाईल आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते 2 आणि तेवढेच गडी सुद्धा बाद झाले. 2-5-2 अशी नाजूक स्थिती जांताराजा खारबाव संघाची. हा झेल जर घेतला असता तर अजून बिकट स्थिती झाली असती खारबाव संघाची. पण व्यंकटेश याला मात्र तो झेल कन्व्हर्ट करता आला नाही. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण व्यंकटेशच्या माध्यमातून. समोर खेळण्यासाठी फलंदाज यावेळेस मात्र सर्वेश. याच पात्र सुरेख फटका अंदर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा दमदार चौकार. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत डॉक्टर गवली सर. धन्यवाद सुनील पवार. आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य विजय शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. प्रीतम गावदेवी अंजूर संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. त्याचं म्हणणे छापा मात्र आलेला एक काटा. एनआर बोरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. शॉर्ट करून सामना सुरू आहे त्यामुळे ओपनिंग फारसं घेत नाही आहे. प्रणय नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही संघ कंप्लीट आहेत. यापूर्वी दोन्ही संघाचा खेळ मी बघितलेला आहे त्यामुळे एक रंगतदार सामना नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? खूप चांगलं खूप आयोजन चांगलं केलं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? सतरक्षण. साधारण समोरचा संघही कंप्लीट टीम आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रीतम नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बिल्डिंगच घेतली असती कारण की सकाळचं सत्र आहे. थोडंसं दमट वातावरण आहे त्याच्यामुळं बॉल बाउंड्री क्रॉस करायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून बिल्डिंगच घेतली असती. या मैदानावर गावदेवी अंजीर संघाची कामगिरी बऱ्याच वेळा खूप चांगली झालेली आहे. मग तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पहिला सामना जिंकायचा असेल साधारण एक माइंडसेट केला असेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो दुसरा सामना जो आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून एनआर बोरपाडा संघाचा कॅप्टन प्रणय यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावदेवी अंजीर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना सुरू होईल. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार.
धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर सामन्याकडे आपण वळूया. सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन गेले पहिल्या षटकामध्ये व्यंकटेश आणि आता मात्र संगणक निलेश. चला आपण वेळ कमी घ्या कारण की आयोजक संघ आहेत आपण चेरोबा बी संघ. स्वीकार आणि निलेश आपल्याला सूचना आहे. तर धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त धावपलकावर 6 आहेत आणि अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 31 म्हणजे 31 धावेची आवश्यकता असेल 18 चेंडूमध्ये. एवढं सोपं नाही आहे कारण की जो संघ आपण पाहतोय होम ग्राउंडवर इथं मात्र खेळताना पाहतोय आपण त्याला. आणि अशा स्थितीमध्ये जर इथून मात्र हा षटक चांगल्या तऱ्हेने हाताळल्या गेलं तर मात्र पलटून वार करू शकतोय चेरोबा बी या संघ. आपण वेळ कमी घ्या. मी सातत्याने उल्लेख करतोय की आयोजक संघ आहेत निलू अँड स्वीकार. खलील शेख साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असा स्वागत आहे व्यासपीठावर या Yes, स्पर्धेचे sir. आयोजक विजयदादा मातेसाहेब यांच्या माध्यमातून. खलीलजी शेख त्याचबरोबर प्रतीकजी मुकादम यांचे आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज निलेश सज्ज होताना मारा करतोय. यास्पात स्लॉक केले, सुरेख फटका जातोय जातोय स्कोर लेगच्या वरतून ठोकलाय षटकार. केला होता चिनूला स्कोर लेगच्या वरतून परफेक्ट टाइम शक्ती फटक्यामध्ये खूप छान आणि त्याच्याच बळावर पाहिलं की आपण हा षटकार ठोकले. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 12. अजून एक कडक पण हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आतापर्यंत 2 झेल सोडले गेले म्हणजे दोन्ही फलंदाजाला इथं मात्र जीवनदान मिळालेलं आहे. सुनील पवार आपण पाहतोय हा जो क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा त्याची कमिटमेंट जी होती असं वाटलं की हा झेल घेऊच शकणार नाही कारण झेल घेण्यासाठी जी कमिटमेंट असावी ती त्या क्षेत्ररक्षक दिसली नाही. निश्चित जर पाहिलं आपण स्वीकार चांगला क्षेत्ररक्षक आहे. या स्पर्धा पुलचा फटका पाहतोय आपण मेडिकेट आणि स्कोरले एक क्षेत्रामध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 15. आतापर्यंत जर पाहिलं आपण चेरोबा स्पोर्ट कोणगाव बी संघाची गोलंदाजी चांगली राहिली आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं कारण की आतापर्यंत 2 झेल सोडल्या गेले आणि जेव्हा तुमच्याजवळ धावा कमी असतात ना तेव्हा झेल सोडणं महागडं ठरू शकतोय. याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. सर्वेश सज्ज होते खेळण्यासाठी. यस्माता टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. जमिनीलगतचा फटका पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवर मात्र मिळणार आहे आणि संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती 2 बाद 16. चांगली पार्टनरशिप भागीदारी पाहतोय आपण दुसऱ्या विकेटसाठी. फॉलो ऑफ विकेट जर विचार केला आपण पहिला फलंदाज बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती फक्त आणि फक्त 1 आणि दुसरा फलंदाज जेव्हा बाद झाला धावसंख्या होती ती 1. तिथून मात्र आतापर्यंत 15 धावेची भागीदारी पाहतोय आपण 30 या विकेटसाठी आणि ही भागीदारी अजून 1 षटकापर्यंत जर पुढे गेली तर मात्र सामना घेऊन जाईल. यास पात्र हा फटका चांगला आहे. मिडविकेटच्या वरतून ठोकलाय अजून एक दमदार षटकार. गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल पण या षटकामध्ये असं वाटतं की सामना आता मात्र जनता खरबाव संघाकडे झुकताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे राहुल क्रमांक 4 वर आला होता आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून त्यामध्ये एक जीवनदान सुद्धा मिळालं होतं आणि कदाचित तो झेल निर्णायक ठरेल का या सामन्यात ते पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकते ती 22. इथून मात्र फक्त सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची आवश्यकता असेल. म्हणजे सामना होता कुठे पहिल्या षटकामध्ये आणि सामना आलाय कुठं. पूर्णपणे जनता खरबाव संघाच्या बाजूने सामना येताना पाहतोय आपण. यास मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि यावेळेस फक्त एक सिंगल दुसऱ्या दिवशी मागणी धीमा थ्रो येतोय आणि त्याचा मात्र अचूक फायदा उचललाय. या 2 धावा सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण. अंतिम चेंडूवर 2 धावा तर पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर जी धावसंख्या होती पहिली होती 6 आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या तब्बल पाहतोय आपण धावफलकावर 24. आता फक्त आणि फक्त इथून मात्र 13 धावीची आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर जो सामना होणार आहे अतिशय सुपरस्टार दोन्ही संघ आहेत. गावदेवी अंजूर एक अतिशय महान संघ आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण येणार बोरपाडा. लोकप्रिय संघ अंजूर गावाचा गावदेवी अंजूर, ज्या संघाकडे खूप मोठी नाव आहेत, पण येणार बोरपाडा संघाकडे जर पाहिला आपण तर बिंदास लसणे नो डाऊट षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे. त्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला पण येणार बोरपाडा संघाच्या बाजूने गेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जसा सामना संपेल तसा त्या क्षणी आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचे, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि 2 एक्स्ट्रा सामने होईल, एक सेमी आणि त्यानंतर अंतिम मेगा फिनाले. आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा कालच्या दिवसातला जो पहिला संघ ठरलेला आहे तो म्हणजे जय हिंद देवरुंग. अतिशय चांगला परफॉर्मन्स काल त्यांनी बलाढ्य स्वयंभूस्फोट पायगाव संघाला सेमीमध्ये प्रबोध केलं होतं. काल जितू गवळी यांनी चांगली फलंदाजी केली होती, पण दीपक मोडी यांनी काल अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये निराश केली होती आणि त्याच क्षणी असं वाटलं होतं की 50 आकडा पार करणार नाही, पण 50 आकडा पार केला होता. पण त्यानंतर मात्र अतिशय चांगली फलंदाजी देवरुंग संघाच्या फलंदाजीने केली आणि सामना तो जिंकून दिला होता. तर गोलंदाजीमध्ये पहिल्या परिवर्तन हर्षल येतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज सर्वेश, व्यक्तिगत एका चौकारांनी 5 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. या स्पर्धा चांगला चेंडू होता, जास्त सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडकडे आणि त्याचा फायदा उचलला आहे. त्यामध्ये गोलंदाज हर्षल यांनी चांगली सुरुवात करतोय. 11 चेंडू 13 असं एक सोपं समीकरण आहे आणि अजून 8 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत. जांताराजा खारबाव संघाचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगावच्या या मैदानावर आपण पाहतोय. GCA म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील साहेब यांच्याच नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण. RD 4440 चषक 2021 हा शेवटचा दिवस आपण पाहतोय आणि पहिला सत्र आणि पहिल्या सत्रातला पहिला सामना इथं मात्र चिरोबा B विपक्ष जांताराजा खारबाव. याच पात्र हा फटका हवेत आहे, पण कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. सर्वेच व्यक्तिगत पाहतोय आपण 4 चेंडूचा सामना केलाय आणि आतापर्यंत पाहतोय की 6 या धावसंख्येवर, पण आक्रमण का सुरेख करतोय तो म्हणजे राहुल. गावदी स्पोर्ट अंजूर संघाचा KM म्हणजे कुणाल, एक सबरदस्त खेळाडू. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला पण निश्चित नामवंत संघामध्ये गावदी अंजूर संघाचं नाव सातत्याने आम्ही घेतोय. या स्पर्धा पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे, चांगला प्रयत्न केला होता हर्षल यांनी, पण मात्र झेलला कन्व्हर्ट करू शकला नाही आणि त्यापूर्वी मात्र राहुल अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय. 2 धावणी संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 27. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 10 धावीची आवश्यकता आहे. त्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 10 असं समीकरण. या 3 चेंडूमध्ये जर एखादा विकेट प्राप्त केला आणि 1-2 धावा खर्च केला तर मात्र अंतिम षटकापर्यंत सामना जाऊ शकतोय, अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगणार आहे. तर निश्चित एक अतिशय महान खेळाडू सातत्याने मी उल्लेख करतोय सुनीलजी गरसाय यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सज्ज होताना याच पात्र हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट टिक नव्हती. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू लॉंग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार हा चौकार. सज्ज होताना या स्पर्धा फाईन फटका पाहतोय आपण, पण फाईनला एक सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आणि आता मात्र जवळपास पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण. आयोजक संघ जो आहे चिरोबा B या संघ, धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 32 आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धावीची आवश्यकता असेल. 7 चेंडू 5 असं एक सोपं समीकरण. हर्षल यश पात्र हवेत आहे, पण खराब क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळालं. या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय सर्वेश. व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 10 या धावसंख्येवर 8 या धावसंख्येवर सर्वेश 5 चेंडूचा सामना केलाय
आणि जांताराजा स्पोर्ट खारबाव संघात धावसंख्या पाहते आपण 37 धावाचं टार्गेट स्वीकारताना इथे मात्र 3 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चिरोबा बी विपक्ष पाहते आपण जांताराजा खारबाव अशी लढत. 37 धावाचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये व्यंकटेश यांनी अतिशय चांगला मारा केला होता. त्यानंतर मात्र 18 धावा खर्च केल्या होत्या निलेश यांनी आणि तिथूनच मात्र सामना खारबाव संघाकडे झुकताना आपण पाहिलंय. यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावायचे चला आपण आयोजक संघ आहेत. त्यानंतर मात्र सामना संपल्याबरोबर येणारा बोरपाडा संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचं आहे. येणारा बोरपाडा संघाचा कर्णधार चला आपण लगेच तयारी करायची आहे, कारण की हा शेवटचा दिवस आहे आणि तब्बल 2 एक्स्ट्रा सामने, एक सेमी आणि त्यानंतर अंतिम सामना. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. प्रथम येतोय दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी ते मात्र राहुल, जो आतापर्यंतच्या बॅटमधून 1 चौकार 2 षटकार निघालेत. आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण राहुल याला तर संघासाठी तो 24 धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज प्रथम दूर आणि त्या टोकाकडनं राईट आर्म द विकेट. आणि यावेळेस मात्र पाहायचं की एक सिंगल, नो बॉलचा इशारा येते. बीमर चेंडू होता आणि फ्री हिट, जे इथून फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 1 धावीची आवश्यकता आहे. धावसंख्या 36. यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण होईल काय, आणि याच बरोबर सिंगल कंप्लीट आणि विजय संपादन करतोय जांताराजा खारबावा संघ. मैदान सोडण्यापूर्वी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण एका लाईननी मैदानाच्या आतमध्ये जायचे. जांताराजा खारबाव संघाचा कर्णधार चला आपण एका लाईननी आतमध्ये जायचं मैदानाच्या. उमेश, आपण आपल्या खेळाडूंना घेऊन मैदानात जायचं आहे, आपण हस्तांदोलन करायचं आहे. आपण मैदानात जायचं आहे उमेश आपण मैदानात जायचं आहे आणि हस्तांदोलन करून बाहेर यायचं आहे. चेरोबा बी कोणगाव, आपण एका लाईनमध्ये यायचं आहे, हस्तांदोलन करूनच बाहेर यायचं आहे. एकंदरीत सुनील पवार, आपण आजचा जर खेळ बघितला, चेरोबा बी कोणगाव संघाला अजूनही सरावाची आवश्यकता आहे असं दिसतंय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. NR